Hey guys, this is our fifth audio-visual class, and in this session we are going to see about the fixed income asset class. This is our second level in financial pyramid, and second level comprises of savings. Savings means fixed income asset where you get fixed rate of return on your investment. So in this session we are going to see the types of fixed income asset, why one should invest in fixed income asset class, and the benefits and risk of investing in fixed income asset. फिक्स्ड इन्कम ॲसेट क्लास म्हणजेच काय, तर ज्यामध्ये आपण आपली गुंतवणूक ही ठराविक काळासाठी करतो आणि त्या गुंतवणुकीवर आपल्याला ठराविकच रेट ऑफ रिटर्न मिळतो आणि तो रेट ऑफ रिटर्न हा बाकीच्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा नक्कीच कमी असतो, परंतु त्याची मॅच्युरिटी जी आपल्याला मिळते म्हणजेच कॅपिटल प्रोटेक्शन अशा इन्व्हेस्टमेंट क्लासमध्ये होत असतं. सो now we are going to see the types of fixed income asset. First, saving bank account, then post and banks fixed deposit, post and banks recurring deposits, then short term bonds, long term bonds, debt mutual funds, as well as PPF, Sukanya Samruddhi Yojana, senior citizen savings schemes and Vayavandan Yojana. यासारख्या फिक्स्ड इन्कम ॲसेट क्लासमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. सो सेविंग्स बँक अकाउंट, ऑल यू नो दॅट सेविंग्स बँक अकाउंट इज द बेसिक अकाउंट दॅट वी हॅव टू ओपन इफ वी वॉन्ट टू ट्रान्झॅक्ट इन द बँक. मग सेविंग बँक अकाउंटमध्ये आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट हा बँकेप्रमाणे वेगवेगळा असतो. जर का आपण आपल्या भारतातली सगळ्यात मोठी बँक बघितली SBI, तर SBIमध्ये 19 एप्रिल 2020 पासून 2.75 म्हणजे 2.75% पर ॲनम हा 1 लाखांपेक्षा कमी आणि 1 लाखांपेक्षा जास्त बॅलन्स तुमच्या अकाउंटवर असला तरी पण तुम्हाला 2.75% हा तुम्हाला पर ॲनम रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे बँक आणि पोस्टातल्या FDs. बँक आणि पोस्टातल्या FDs या ठराविक पिरियडसाठी तुम्हाला करायचे असतात आणि त्यावर तुम्हाला प्रिस्क्राईब जो ऑलरेडी रेट ऑफ रिटर्न बँकेने ठरवलेला आहे तो तुम्हाला मिळतो. सो बँकेप्रमाणे याचे रेट ऑफ रिटर्न्स बदलतात. त्याचा टेन्युअरसुद्धा वेगवेगळा असतो. 13 महिन्यांपासून ते 5 वर्षांपर्यंत 10 वर्षांपर्यंत सुद्धा तुम्ही ही FD करू शकता. त्याचा रेट ऑफ रिटर्न अगदी 3.25 पासून ते 8.60 पर्यंत तुम्हाला त्याचे वेगवेगळे FDवरचे रेट ऑफ रिटर्न असतात. जर का तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर सिनियर सिटीजनसाठी याचा रेट ऑफ रिटर्न हा नेहमी थोडासा जास्त असतो. त्याच्यानंतर पुढे शॉर्ट टर्म बॉन्ड्स आणि लाँग टर्म बॉन्ड्स. शॉर्ट टर्म बॉन्ड्स गव्हर्नमेंट किंवा मोठ्या कॉर्पोरेशन्स किंवा मोठ्या ब्ल्यूचिप कंपन्याज या इश्यू करतात त्यांच्या कॅपिटल रेझिंगसाठी. आणि शॉर्ट टर्म बॉन्ड हे नेहमी 1 ते 4 वर्षांसाठी, तर लाँग टर्म बॉन्ड हे 5 ते 10 वर्षांसाठी असतात. याच्यावर तुम्हाला फिक्स रेट ऑफ रिटर्न मिळतो. अँड कम्पॅरेटिव्ह टू इक्विटीज बॉन्ड्स आर गिवन लेसर रिस्क, म्हणजे त्या बॉन्ड्समध्ये तुम्हाला इक्विटीजपेक्षा रिस्क ही नेहमी कमी असते. त्याच्यानंतर आपण जाऊयात PPFकडे. PPFसुद्धा एक अगदी सर्वमान्य गुंतवणूक भारतातली आहे. ही एक खूप पॉप्युलर गुंतवणूक आहे ज्यामध्ये तुम्हाला 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. लेटेस्ट एप्रिल 2020च्या RBIच्या सर्क्युलरनुसार तुम्हाला 7.10% हे तुम्हाला PPFवर व्याज मिळणार आहे. अजून एक PPFमधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे PPF इज फॉल्स अंडर EEE टॅक्स ब्रॅकेट, दॅट मीन्स एक्झम्प्ट. मग एक्झम्प्ट म्हणजे काय, तर तुम्ही जे कॉन्ट्रिब्युशन PPFमध्ये करता त्याच्यावरही तुम्हाला टॅक्स लागत नाही. इंटरेस्ट ॲक्युरेटवर सुद्धा तुम्हाला टॅक्स लागत नाही आणि जी तुम्हाला मॅच्युरिटी मिळणार आहे 15 वर्षांनी त्याच्यावरही तुम्हाला टॅक्स लागत नाही. सो PPF इज मोस्ट पॉप्युलर इन्व्हेस्टमेंट इन अवर कंट्री. त्याच्यानंतर बँक आणि पोस्टातले रिकरिंग डिपॉझिट्स. बँक आणि पोस्टातले रिकरिंग डिपॉझिटसुद्धा एक अतिशय पॉप्युलर गुंतवणूक आहे ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला डिपॉझिट जमा करायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला 6% to 6.75% पर्यंत रेट ऑफ रिटर्न मिळतो. त्याच्यानंतर सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजना इज टोटली फॉर डॉटर्स हायर एज्युकेशन. जर का तुम्हाला मुली असतील आणि त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर भारत सरकारने ही सुकन्या समृद्धी योजना आणलेली आहे. सुकन्या समृद्धी योजनामध्ये अगदी 0 वयापासून म्हणजे मुलगी जन्मल्यापासून ते 10 वर्ष वयापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता.
मात्र एकदा गुंतवणूक केल्यानंतर ती तुम्हाला पुढचे 21 वर्षापर्यंत तशीच ठेवायची असते आणि 18 वर्षांनंतर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर त्याच्यातली 50% अमाऊंट तुम्हाला काढतासुद्धा येते. सुकन्या समृद्धी योजनेवर तुम्हाला 8.10% हा इंटरेस्ट रेट मिळतो. त्याच्यानंतर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम इज फॉर द एज फॉर द पीपल who are above 55 plus they are from lower income group. जर का ते 55च्या पुढचे असतील आणि त्यांचं इन्कम हा कमी असेल, लोअर टॅक्स ब्रॅकेटमधले असतील, तर त्यांच्यासाठी ही सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये जास्तीत जास्त तुम्ही 15 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता. याची मर्यादा ही 5 वर्षांपर्यंत आहे. बट इफ यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट मोर देन यू कॅन स्ट्रेच दॅट इन्व्हेस्टमेंट फॉर अनदर 3 years. म्हणजे त्याच्या पुढच्या 3 वर्षांपर्यंतसुद्धा तुम्ही ती गुंतवणूक पुढे करू शकतात. याच्यानंतर भारत सरकारची वयोवंदना योजना म्हणून जी आहे ती सिनियर सिटीजन्ससाठी पेन्शनसारखी काम करते. या योजनेमध्ये सुद्धा सिनियर सिटीजन्स पैसे गुंतवू शकतात. सो वन शुड हॅव टू मेंटेन पर्सेंटेज ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट इन टू इक्विटीज ॲज वेल ॲज इन टू डेप्ट ॲसेट मीन्स फिक्स्ड इन्कम ॲसेट क्लास. प्रत्येकाला आपलं हे पर्सेंटेज नेहमी ठरवायचं आहे की आपल्याला सेव्हिंग्स क्लासमध्ये किती पर्सेंटेज गुंतवणूक करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इक्विटीजमध्ये किती गुंतवणूक करायची आहे. बिकॉज दिस इन्व्हेस्टमेंट शुड टेक इन माइंड द वन्स पर्सनल फिनान्शियल गोल ॲज वेल ॲज इन्व्हेस्टमेंट होरायझन अँड रिस्क ॲपेटाईट. आपली रिस्क ॲपेटाईट किती, इन्व्हेस्टमेंट गोल कोणतं आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला इक्विटीजमध्ये किती % गुंतवणूक करायची आहे आणि फिक्स्ड इन्कम क्लासमध्ये किती गुंतवणूक करायची आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. सो इन दिस फिक्स्ड इन्कम ॲसेट क्लास द रिस्क इज व्हेरी लो. द ओनली रिस्क इज दॅट यू विल गेट द लोअर रेट ऑफ रिटर्न बट द बेनिफिट्स आर फार मोर दॅन दॅट. In compared to equities, the fixed income asset class give you the capital investment, that is the sure shot capital investment. So this is the end of our 5th audiovisual class. In the next session we are going to see more details about the wealth creation and wealth building and what are the instruments that we can invest to wealth building. So guys, this is the end of our class. Till then, goodbye. Stay at home, stay safe, and please don't forget to share, like, comment and free subscribe my YouTube channel Invest Smart Vishakha Bag. Thank you.